त्यामध्ये 3 काम आहे. 31 कोटीचं एक काम आहे रिकार्पेटिंग ऑफ रनवे, तो काम आता सुरू झालं आहे. ते एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर एक कंपनी आहे तो करत आहे. दुसरा काम आहे तुमच्या बाउंड्री वॉलचा, ते 3 कोटीचे आहे, तो श्री कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो करत आहे. आणि तिसरं एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचे बिल्डिंग आहे, ते तुमच्या अजून एक दुर्गा इन्फ्रास्ट्रक्चर काम करत आहे, तो पण 3-3.5 कोटीचे आहे. तिघं काम सुरू झाले आहेत. आणि मी प्रत्येक आठवड्या VC-वर तिघं कॉन्ट्रॅक्टर्सचे थेट मी VC-वर बैठक घेतो आणि 2-3 वेळी माझी त्याची व्हिजिट पण झाली आहे. तर काम सुरू आहे. कधीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे? ते जे वर्क ऑर्डर दिलं आहे त्याप्रमाणे तुमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग जूनपर्यंत संपला पाहिजे आणि हे दोघे तुमचे रिकार्पेटिंग ऑफ रनवे आणि बाउंड्री वॉल ते ऑगस्टपर्यंत संपले पाहिजे. पण आमचा प्रयत्न आहे की ते मेपर्यंत संपले पाहिजे. त्यासाठी आम्ही एवढा जास्त पाठपुरावा आणि आढावा घेत आहोत. पुढच्या वर्षीच मे नंतर त्यानंतर विमानसेवा सुरू? मेपर्यंत ते काम संपेल. त्यानंतर त्यांचे लायसन्सिंगचा एक प्रोसेस असते, SPF2 लायसन्स त्याला म्हणतो. त्यासाठी त्यानंतर ते लोक DGCचे लोक येतील, ते व्हिजिट करतील आणि त्यानंतर पावसाचं काही विमान उतरणारा काम संपलं. मग मेपर्यंत काम जर संपलं तर त्याची लायसन्सिंग प्रोसेस सायमल्टेनियसली सुरू झाली असं माझं मत आहे. की कोण एजन्सी काम घेणार, जसं आता कोल्हापूरला भोडावत ग्रुपने घेतलं आहे तसं ते ठरेल. कारण केंद्राची एक स्कीम आहे ना की सर्वसामान्य माणसाने विमानाने प्रवास करावा यासाठी पर प्रवासी अनुदान मिळतं.